राज्यात नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। वाळवा तालुक्यातील येलूरमध्ये स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या फोटोला टाचण्या टोचल्याचे आणि फोटोवर लिंबू ठेवल्याचे आढळून आले। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। स्वर्गीय राजाराम बापू पाटील हे माजी मंत्री जयंत पाटील यांचे वडील आहेत। या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे। सांगलीमध्ये येलूर तालुका वाळवा लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टरला काळा रंग फासून टाचण्या टोचून आणि त्यावर लिंबू केळी असा उतारा करून हा फोटो रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, असे पवार यांनी म्हटले। पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार होत असेल आणि एका दिवंगत लोकनेत्याच्या फोटोची अशा प्रकारे विटंबना केली जात असेल तर हे संतापजनक आणि चीड आणणारे आहे। हे करणाऱ्या समाजकंटकाचा शोध घेऊन पोलिसांनी त्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी ही विनंती अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण जिल्ह्यातून विक्रमी 1900 इतके अर्ज दाखल झाले। त्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी 657 व पंचायत समितीसाठी 1000 वर अर्जाचा समावेश आहे। दाखल अर्जाची गुरुवार दिनांक 22 रोजी छाननी होणार। माजी आमदारांच्या नातेवाईकांनीही अर्ज दाखल केलेत। 5 दिवसाच्या तुलनेत बुधवारी अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत होते। उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले। दुपारी 3 पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने उमेदवारांची वेळेत अर्ज दाखल करण्यासाठी धांदल उडाली होती। वेळ संपण्यापूर्वी काही मिनिटे आधी निवडणूक अधिकाऱ्यांकडून ध्वनिक्षेपकावरून अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी निश्चित केलेल्या परीक्षेत्र परिसरात येण्याचे आवाहन करण्यात येत होते। 3 वाजता या परीक्षेत्रात असणाऱ्या उमेदवारांना आत घेऊन त्यानंतर प्रवेश बंद करण्यात आला।